वाटलंच मला लॉक लावून राहिलो असं तुम्हाला वाटलंच कुठेतरी चाललो. हां, मी चाललो मायापुरीले पाहाले, कारण की आज आहे तिची छटवी. सासूबाईची तर आज तिची छटवी आहे. म्हणून गाडी काढली, तशी स्लोमध्ये दाखवली, सन 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 रफ्तारसारखी गाडी काढली म्हणा. मग घरी गेलो. सगळ्यात पहिले तो बाईला भेटलो, तिला उठो बाई करून, पण बाई काही उठले खालीच नाही. मग ते उठेपर्यंत मी गेलो गुंडभावापाशी क्रिकेट खेळाले. हे माझी सगळी गँग होय, आणि ह्या गँगमध्ये असे प्लेयर आहे लहानपासून तर मोठ्यापर्यंत. 101 खेळाडू, पंड्या बुमरा सब जवाहरनगरमध्ये आदळलेले आहे. काय खेळण्याची स्पीड आहे बाप, चौके छक्केच मारते सगळे. पण काही काही अशी बी प्लेयर आहे फाटकन आउट होऊन जाते, कारण बॉलरही टॉपची आहे. पण तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस उतरतो ना, तर पाहून घ्या आमची बॅटिंग. असं छक्का मारतो, पहिल्याच बॉलमध्ये छक्का गेलाच पाहिजे. आता प्लेट मारला म्हणा, हे सांगायच्या गोष्टी झाल्या. पण आता हा गुल्ल्याने टाकला स्लो बॉल. 2-3 दिवस लागते घ्यायले ना, हा छक्का. पण तिकडे जाऊन त्या प्लेयरनं कॅच पकडली. मग मी घाईघाईत खेळलो, घरी आलो. मग त्यावेळेस चालू होता बाईच्या छटवीचा सजावटीचा कार्यक्रम. आणि सजावटी करता माझ्या बहीण दिवे बनवली वाटते बाप. कणकी दिवेवर ते दिवे लावावं लागते, आणि तेवढा झालं पाणी चालू. मनात दुगदुग होती लाईन जाते का म्हणून. पण सगळा कार्यक्रम बराच झाला. सिद्धू आणि माझ्या बहिणीचा फोटो बाईला घेऊन तयार झाला. आणि हे त्याचं टिक्का लावणी, बाईला काजळ लावणी. त्याच्यानंतर मग ते सजावट आणि हे सुपडं वाटते. छठी म्हणजे 6चा कार्यक्रम. तर त्याच्यानंतर तर बाईले धागे बांधण्यात आले, जे जिवती राहते गळ्यात चांदीची ते घालण्यात आली. त्याच्यात तरी बी बाई रडत नव्हती, पण अचानक तिच्या डोळ्यात काजळ टाकल्यानं ते बाई रडायला लागली. ते सांभाळलं चालली नव्हती. पण सगळ्यांना हा कार्यक्रम एकदम शांततेत पार पडला, आणि मस्त सगळे हशी खुशीत होते. आणि हे इंस्टा वहिनी, आमची लाडाची इंस्टा वहिनी, हे सगळेच इथं, हे प्रिया भाभी, ती दिदी, ते मीनाताई, सगळे आपली इथं हजर होते. दीपा वहिनीनं हा सगळाच कार्यक्रम मस्त सजावट केली आणि चांगला केलेला आहे. आणि सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे आपल्या बाईची कुंडली आलेली आहे, आणि आपल्या बाईच्या नावाचं अक्षर सांगू,